हॉर्न. ओके. थर्ड. तिसऱ्या गिअरवर आपण गाडी चालवतो आता. चौथा गिअर टाकलेला आहे. राईट साईडला टर्न आहे. आणि काय वातावरण बघा, आजूबाजूला झाडी आणि मस्त हा रस्ता जो शांत आहे, निरागस आहे. हा बघा वळण, किती डोंगर शांत दिसतो यार. बस अशीच जरा मुंबईच्या धगधगीच्या जीवनामधून आपण जेव्हा बाहेर पडतो ना, तेव्हा अशा ठिकाणी यायचं. तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल हा शांत पूर्ण हा रोड आणि हा वरच्या साईडला गेलेला महाबळेश्वर. 26 किलोमीटर आता इथून 26 किलोमीटर मध्ये जायचं आहे. आपल्या सोबत माझ्यासोबत आलेला माझा मित्र, जो पण हा रायडिंग ब्लॉग करतो, त्याचं पण नाव चॅनलवर मी टाकून देईन काही दिवसामध्ये. आणि मला हे माझं पहिल्यांदा आहे, त्यामुळे माझे काही जर चुकेल तर प्लीज तुम्ही माफ करा, छोटा भाऊ समजून. आणि मला काही बोलता येत नाही एवढं. हा हा यार, देखो ना यार, क्या है. हाँ हाँ, क्या टर्न था, क्या लीन था यार, मैंने क्या लीन मारा. थोड़ा ओवरटेक करूया है ना. ह्या रायडरला पण ओव्हरटेक करू. केलेला आहे ओव्हरटेक सक्सेसफुल. बूम चक बूम 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 बूम. काय उंच उंच काढा बघू शकता तुम्ही. त्या साईडला, त्या साईडलाही बघू शकता. फार कमी गाड्या येतात यामध्ये, या ठिकाणी. सध्या तर मॉर्निंग आहे आणि हा किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो यार. वाव, दिस इज, बस उतना ही. वाव और दिस इज प्लेस. हॉटेल आहे इथे समृद्धी. काही वेळातच तुम्हाला हॉटेल मिळू शकतं तुम्ही नवीन ठिकाणी आलात तर. आणि इकडे बघू शकता, इकडे पूर्ण खोल दरी आहे. थोडासा तुमचा अंदाज चुकला की तुम्ही थेट सरी. यमराज, हे बाजूला घे, त्यांना गाडीला जाऊ दे. MS-06 रायगड, चिरखिंड. आणि इथे सर्व बसलेली माणसं आहेत. किती सुंदर वातावरण. तिकडे त्या साईडला ऊन आहे आणि ह्या साईडला सावली आहे, बघू शकता. कारण की तुम्हाला आहे